व्हायचं तरी पण असं उपयोग काय तर व्हायचं असलं. और अभी तो रुको, क्लायमॅक्स अभी बाकी. आईनं मला रेडी करून घेतलंय आणि आता त्यांनी सगळे माझा आणि मम्मीचा आहे ना असं ॲक्सिडेंट झाला. म्हणजे असं कसं एक गई आम्हाला आडवी आली अशी गाडीला. तो एकदम खतरनाक पडल्यावर माझ्या पूर्ण इथं हाताला पूर्ण सगळे लागले. रक्षाबंधनच्या राख्या बांधून सगळ्या झाल्या. मला हे आले आता मी आता हातावर एकच राखी ठेवली. शॉपिंग करायला मला इकडे बाहेर पाठवले मामीने ब्लॉगिंग करायसाठी. तरी ते इतके उकडायला ना मी जाऊन पाणी पिऊन येते. तर चला आपण जाऊया पाणी प्यायला. खूप मज्जा यायची. भाऊ यार गाय इतकं छान वाटायला येत आल्यावर. तर मी पाणी आवडू लागले. तर मी आता इथे पाणी पिते. मी एवढी बॉटल संपवलेली म्हणजे ह्याच्यात माझा खर्च होता ते संपवून मी इकडे आणले. निकल जा गाईज मला निघून नाही आहे. काय करू आता मी कोणाची हेल्प पण नाही घेऊ शकत. कशी निघले आणि माझी ब्लॉगिंगमध्ये पाणी प्यायची स्टाईल. लाईव्ह ह्याला आईने धुतलंय का ते माहीत नाही आहे. इतकं म्हणजे असं माझाच फ्लेवर यायला लागलेला. चला तर आपण जाऊया. आता मला खूप भूक लागली आहे खरं म्हणलं तर. गाईस ज्ञानराज इतकं मस्त आणि मोठं आहे ना. एवढं मोठं ज्ञानराज आहे. तर गाईस आता मला कपडे घेणार आहेत त्यामुळे मी वर चालले. मी आली तर गाईस आता मी भिजून आलेलो आहे कारण की इथं खूप पाऊस झाला. अचानक पाऊस झाला त्यामुळे भिजून येतो. आणि आता आम्ही कल्पनामध्ये आले आणि मग आता आम्ही शिरवणार आमची मग शॉपिंग झाली सगळी. आणि येते जरा थोडा पाऊस चालू झालाच. तर पाऊस चालू झाल्यामुळे जरा थोडं का पण तेवढं लागलेलं पोट स्वराला पण भूक लागलं सगळ्यांना. मग आम्ही आलो इथे कल्पतरू हॉटेलमध्ये जेवायला. तर त्यांनी सगळी त्या साईडला बसले. तर मी आलो इकडे ह्या साईडला जरा थोडं हॉटेल बघावं म्हणलं. दाखवतो. पाऊस पण चालू झाला आहे. ह्या आवाळा बघा गरज नाही काय.
मी रेडी होऊन फुल तयार झालेली आहे, कारण की आज आहे रक्षाबंधन. म्हणजे आम्ही काल सेलिब्रेट करू शकलो नाही, कारण की आम्ही काल शॉपिंग करायला गेलो आणि येता येता खूप जास्त पाऊस झाला होता, त्यामुळे तिथली आम्ही क्लिप घेऊ शकलो नाही. त्यामुळे आता आम्ही रक्षाबंधन सेलिब्रेट करतो. आणि ही मी साडी घातली आहे, ही आहे आमची बिटी मावची साडी. आणि निकी मावनं घातली, कोणाची घातली, आरणी मावची घातली, आणि दीदीनं माझ्या आईची. आईनं मला रेडी करून घेतलं आहे आणि आता त्यांनी सगळे रेडी करायली आई. आणि परत सगळे चाललेत आता, कारण की आम्हाला वाडीला सुद्धा जायचं आहे. म्हणजे आम्ही रात्रीच जाणार होतो, पण पाऊस येणार होता म्हणून आम्ही थांबलो आहे. आणि काल एक आमच्यासोबत प्रँक झाला. आम्ही कल्पतरूमध्ये थांबलेलो, तुम्हाला तर ते माहीतच आहे. आणि तिथून खूप जास्त मोठा पाऊस चालू झाला होता, त्यामुळे आम्हाला वाटलं पुढे पण पाऊस असेल, त्यामुळे आम्ही तिथं खूप वेळ थांबलो. आणि मग तिथं खूप आम्हाला वाटलं पुढे सुद्धा खूप पाऊस असेल, म्हणून आम्ही म्युझिक इथं आष्टीत आलो. मग आज तिथे आमच्या पप्पांचं कामावर आहे ना, तिथे एक डॉक आहे. तिथं ना तिथून खूप म्हणजे काहीसुद्धा एकदम कोरडं होतं, एकदम काहीसुद्धा एक क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है सुद्धा नव्हता. म्हणून आमच्यासोबत प्रँक झाला. अजून सुद्धा उरकलं नाही, माझा सगळा मेकअप उतरून गेला तरी त्यांचं काय झालं. आणि तुम्हाला तर माहीतच आहे माझं कोण भाऊ नाही आहे, त्यामुळे मी तर रक्षाबंधन सेलिब्रेट करणार आहे. पण मी माझ्या पप्पांना, माझ्या आजोबांना आणि माझ्या मामाला मी राखी बांधणार आहे, कारण की ते पण माझ्या भावासारखेच आहेत. आणि आहे माझा फुल लुक. तर ही आहे माझी आजची मेहंदी. तर मी मागं नाही काढली, कारण की मला मागची आवडत नाही आहे मेहंदी. तिला जी म्हणते ना त्याला मी अपोजिट करते, हो ना. ऐकत नाही, कोणच ऐकत नाही, सगळी मोबाईलमध्ये बिझी आहेत. माझी एक खास वाटते, मला इकडची साईड आवडते आणि इकडची साईड आवडत नाही, कारण की इकडं बघा काहीच नाही आहे ना, इकडं बघा डिंपल. आणि ते सगळे मग लोक तिथं मेहंदी काढायली आहेत. काय झालं, आम्हाला चटई घ्यायची होती, पण काही त्यांनी हितपर्यंत चटईला 600 का 700 सांगितले, त्यामुळे आम्ही नाही घेतली. आणि आज माम्या आलेला आहे, कारण की त्यानं त्याच्या आत्याच्या घरी गेलता, कारण आमच्या आजोबा आहेत ना, म्हणजे त्यांच्या बहिणीला राखी बांधायची होती. आम्ही कालच गेलो नाही, कारण की काल खूप पाऊस सुद्धा झाला होता, त्यामुळे गेले नाहीत. आत्ता गेलेत, त्यांनी सगळी मेहंदी काढायला. चला आपण बघूया. इथे सगळे मिळून बसलेले आहेत. हे आमचं मस्तपैकी शेतातलं एक छोटंसं घर, म्हणजे सामान्य ठेवायचं, ट्रॅक्टर लावायला एक छोटंसं घर केलेलं आहे. हे कागद वगैरे सगळं ठेवलेलं आहे शेडचं. आपलं बेदाना मनुक्याच्या वेळेस जे लागते ना कागद, ते सगळे कागद इथं ठेवले. ते इकडे कॅरेट वगैरे सगळं असतं. आणि आपला एक छोटासा ट्रॅक्टर मस्तपैकी. चला तुम्हाला पूर्ण आमचं रान दाखवतो. हे आपला बेदानाचा शेड, म्हणजे मनुक्याचा शेड. इकडे आपण मका लावली, आणि ही आहे ती आपली पूर्ण द्राक्षाची बाग. तर रक्षाबंधनच्या राख्या बांधून सगळ्या झाल्या. मला कुठे गेलं,
हे आलं हे आता मी आता हातावर एकच राखी ठेवली कारण की लय गरम होतं मला. अशा 8 राख्या झाल्या म्हणजे 5 बहिणीने 5 आणि स्वरानं आणि छकुलीने पण बांधली. म्हणजे त्याने भाचे तरी पण त्यांनी मला बांधली. आणि आता तरी मी हातात एकच ठेवली कारण की लय गरम होत होतं त्यामुळं. पूर्ण रक्षाबंधन सेलिब्रेट केलं आम्ही एकदम मस्तपैकी. थोड्याशा क्लिप घेतल्या आणि थोड्याशा कसं थोड्याशा क्लिप घेतल्या आणि थोड्याशा घेतल्या नाही त्या कारण की ती लाईट पण नव्हती आणि पूर्ण गरम होत होतं आणि अंधार असं पडत होतं त्यामुळं काय क्लिप घेतले ते काय घेतले नाही त्या. तर आता आम्ही उद्या जाणार आहे पुण्याला. तरी म्हटलं तेव्हा तुम्हाला गाव दाखवा पूर्ण म्हणजे आमचं शेत. गाव तर काय दाखवलं नाही, गाव दाखवेन मी एक दिवस पूर्ण गाव दाखवणार तुम्हाला असं. आणि थोडं आपलं गावरान म्हणजे माळवं जे असते माळवं घ्यायला आम्ही आलतो. मी ताई आणि मम्मी आलतो. तर मम्मीनं आता मिरच्या तोडा घेतल्या त्या तर तुम्हाला क्लिपमध्ये दिसेलच. असा विषय. ही आपली पूर्ण द्राक्षाची बाग आहे. आणि ह्या दोघींचं काय चालू काय मम्मीचं आणि ताईचं काय चालू आहे तुमचं? हां का. ही अशी आपली इकडं द्राक्षाची बाग. हां मिरच्या तोडत होते त्यांनी. आणि ही आपली गाडी आणि इकडं पण खाली पण पूर्ण मका आहे पूर्ण. ह्या बागाच्या वरच्या साईडला पण ही आहे ना इकडं पण मका आहे आणि इकडं पण मका केलेली पूर्ण. इकडं पण आहे पूर्ण. आणि ह्या दोघी इथं बसले त्या. मम्मी काय करते? घरला चला जायचं का घरला? ताई कुठं जायचं? घरला गावाकडं तेच म्हणलं जरा गावाकडं कसं. आणि गावठी भाषा एक नंबर आहे म्हणजे एकदम महाराष्ट्रीयन तेच वाटते. हो मम्मी रानात कसं काय पावसा पाण्याचं? मिरच्या कशासाठी? पुरी पण आलते सगळ्या? हे ती किती नंबरची? 3 नंबरची मुलगी आहे. आणि मी आहे ती 6 ही म्हणजे 5 मुली आणि मी 6वा नंबर आहे माझा. त्यामुळे जरा लाड खावं लागते ते मला. मम्मीच्या पण खाते होय? नाही जास्त करून लाडका मीच आहे घरात त्यामुळे मला कोण काय म्हणत नाही. ते कॉलरचा वरचा पण गुंडी नाही तर मी लावली असती. शेंडफळ असं म्हणते. तर झालंय तुमचं सगळं उरकून? आम्ही मग घेतले ती कारली मिरची. दाखव काय घेतलं मग जरा उघड दाखवू दे आम्हाला तर कळू दे. तुम्ही रानात येऊन काय केले ती तर आम्हाला काय घेतले माळव. आणि ताजं माळ गावाकडचं कसं फ्रेश माल असतो. म्हणजे तिकडे सिटीकडे कसं 2-3 दिवसाचा माल 4-5 दिवसाचा माल असते. तसं आपलं गावाकडे कसं यायचं डायरेक्ट शेतामध्ये फ्रेश माल तोडायचा. फ्रेश मालाचं भाजी करायची खायची. दाखव तुला थांबचं दाखवायचं रे गोष्ट. हो बघ ही आहे ना 2 भेंडे द्या स्वरासाठी भेंडी 2च निघले त्या. आणि अजून मग ही फ्रेश आहे मला पूर्ण. ही आहे ती कारली मिरच्या परत भेंडी. स्वरासाठी 2च भेंड्या सापडल्या त्या. तिलाच एकटीला करून आता खायला द्यायचं. असं मस्त फ्रेश माल आहे. सिटीकडे पण असतो फ्रेश माल पण असं एवढं फ्रेश नसतं. ही कसं एकदम ताजा आता तोडलेला आहे. ती नाही एवढं बरोबर. जसं इकडे पण पपईचं झाड आहे. ह्याला पपई आता नाही आम्ही सगळ्यांनी काढून खाल्ले त्या त्यामुळे पपया काढल्या सगळ्या. तर चला मग आता मस्त बघित जाऊ घरी जाऊ सगळ्यांना दाखवतो. अजून तुम्हाला ब्लॉग पूर्ण बघा स्किप करू नका आणि लाईक शेअर कमेंट करा तेवढं. आणि चला मग आता चलो उठा
मी जाऊ का बाबा इथनं मधनं तू येतो नाही चल की जाऊ गाडीवर. तिथनं त्या चालीवर नाही निघले नीट येते काय आम्ही कसे पण चालू येतो तुझ्या गाडीवर एक नंबरची राणी आहे मस्त पैकी. पूर्ण कशात पण घेऊन जा. राणी नाही थांबा अजून एक तुम्हाला दाखवतो. माझं नाव लिहिले पप्पाने पुढं. नाही हाय. अरे या बस फुटलेलं त्याच्यावर नंतर डबल तिचं नाव टाकलं. काय झालं फुटलं होतं की पुढचं. हां थांबा सांगतो. माझा आणि मम्मीचा आहे ना असं ॲक्सिडेंट झाला होता. म्हणजे असं कसं एक गाय आम्हाला आडवी आली अशी गाडीला. तो एकदम खतरनाक पडल्यावर माझ्या पूर्ण इथं हाताला हे पूर्ण सगळं लागलेलं. आणि मम्मीच्या पण मम्मी तुला कुठं लागलेलं हाताला लागलेलं ना हाताला आणि थोडं डोक्याला लागलेलं तेवढं. आणि म्हणजे मुक्का मार जास्त लागल्या मम्मीला. मला जर असं रक्त येत होतं तेवढा काय विषय नव्हता. आणि तेव्हाच ही गाडीचं पूर्ण फुटलेलं तोंड आहे ना पूर्ण हिचं फुटलेलं. आणि मग नंतर तुझं अजून डबल नाव टाकले. अगोदरचं गेलं होतं ना सगळं हां डबल आणून लागलं. आणि पप्पानी म्हणजे लाडका ना मी त्यामुळे जर कसं ही पण नवीन बसवलं. आणि परत नव्यानं माझं नाव नवीन टाकलं. मला घरी आबा म्हणते ती त्यामुळं आबासाहेब टाकले. म्हणजे ह्याच्यावरनं तुम्हाला कळत असेल की आबासाहेब टाकले म्हटल्यावर किती लाडका असेल. मारलं नाही गेलं. निकीला लय मारलं भयानक. निकी तू बघत असली ना व्लॉग तुला भरपूर मारलेला आहे मला माहिती आहे. एक दिवशी तर तुला 10व्यानं मारलेलं आहे. निकीला 10व्यानं मारलेलं का नाही पप्पाने लय भयानक मारलेला आहे निकीला. मला नाही एवढं मारलेलं लहानपणी. निकी कसं आहे नाव निकीचं हिथं पहिल्या गाडीला इथं नाव होतं निकीचं. आणि नाही इथं प्रियांका होतं इथं निकिता होतं आणि इथं अरुणा होतं नाही बहुतेक. नाही जुन्या गाडीवर म्हणतोय मी. कबीचं पण होतं इथं असं मला वाटतं. तुझं त्या गाडीवर पण नव्हतं. तुझं नव्हतं. प्रियांका निकिता माझं कशावर होतं माहिती आहे घागरीवर. बाकी सगळ्यांचे नाव गाडीवर असते. ती कोण घराला नाव देते. आता माझं समजा आबासाहेब निवास असते. आणि ताईचं काय टाकलेलं नाव घागरीवर तिचं नाव टाकलेलं सोनाली म्हणून. तिची खास होती माहिती आहे काही. बरं चला जाऊ लेट टाइम झालाय. दिवस पण मावा लागलाय. मस्तपैकी आत्ताच हो का गाडी लावली मस्तपैकी बसलो काय की यांची चर्चा चालू आहे इकडे. आबे निके निक ए सरा ए सरडे बघ ओनर चॅनलचा ओनर आहे काही काय नाही. मस्तपैकी आत्ता आलोय सगळे सामान हे ठेवलं. आणि ह्यांचं शेंगा फोडायचं चालू होतं. मग क्लिप घ्यायची राहिली माझी थोडी. ह्यांचं शेंगा फोडायचं चालू आहे. आणि मम्मीने पण माळव आणलं तुम्हाला दाखवलेच मी. आणि एक विषय झाला आबीनं काय केलं माहिती आहे का. आबी म्हणजे आमची मोठी मुलगी म्हणजे मोठी बहीण. मम्मीनं सांगितलेलं जुन्या शेंगा काढायला म्हणजे आपल्या भुईमुगाच्या शेंगा ती जुन्या काढायला सांगितलेलं. इथं सगळ्या पोरीने काय केलं माहिती आहे का. मम्मी गेली रानात आणि सगळ्यांनी मिळून काय केलं जुन्या शेंगा घ्यायच्या ठेवल्या. एकदम फ्रेश नवीन ह्या वर्षीच्या शेंगा घेऊन टाकल्या त्यांनी. का पप्पा काय म्हणता हाय करा हाय फ्रेश हाय पप्पा आहेत आपलं. आणि काय झालं माहिती आहे का फोडायच्या थांब शेंगा फोडायचं आणि फोडायच्या कमी आणि खायच्या जास्त. हे काम कोणाचं आहे स्वराचं आहे असा विषय. पहिलवान ही लहान ही फक्त ब्लॉग पुरतं आहे काय. या असं बस नाही ना ब्लॉग पुरतं. नाहीतर मला परत काय तर असं मारायचं लय मारती मला स्वरा आहे का बाबा. ओ बोला की आप्पा. ओ आप्पा इकडे या की समोर या इकडे. तुम्ही जी हिच्या लग्नाला 50,000 जी देणार होता तुम्ही 50,000 तुम्ही जेव्हा तेव्हा तुम्ही म्हणलेला देणार 50,000 द्या टाका. जमलंय झालं 50,000 टाका. पण 50,000 द्यावं लागतं. तुम्ही ही केले तर शेंगा झाल्या. तुमचं काय आमचं भरायचं ती आधार कार्ड अपडेट होते 2-4 दिवसात होते. अपडेट होय फॉर्म आहे का म्हणायचं त्याला म्हणायचं बोला सावकारी गेली पैसे बघाय
सगळ्यात एअरपोर्ट तो घेतलं का नाही पैसे का ह्याला 10,000 रुपये देऊन जावा बहुत बडी बेइज्जती हो गई. 10,000 रुपये फक्त म्हणजे लाडकी बहीण योजनेचे 3 आलेत 1,000 त्यातला 1,000 रुपये तर भावाला द्यायचे असतात. नाही आपा असं नसतं. 3 आमच्यात तर 3 आले वर भावा 1000 रुपये देऊन जावा तुम्ही. पण भावासाठी काय तर पाहिजे पैसे. केले 10,000 रुपये ती बी तू देऊ नको. मी नाही देत. रुपये देऊ नको. अहो भावासाठी 1,000 रुपये तर द्यायचे असते ते. खिडकी उघडून आणली होती मग लावली खिडकी. खरंच जे कोणाच्या म्हणजे मुली बघत असलेल्या त्यांनी सगळ्यांनी काय करा माहिती आहे का, लाडकी बहीण योजनेमध्ये जेवढं पैसे आले त्यातलं 1,000 तर पैसे देऊन टाका आपापल्या भावांना. लय भारी होईल. हम दोनों कहीं पे मर जाएंगे एक दिन. काय गाणं आहे का? अयो सॉरी. हम दोनों कहीं पे मिल जाएंगे एक दिन. पुढचं येत कर पिल्या तुला. नहीं मिलना है तुमसे. नाही मिल जाऊ ना प्लीज. फ्लॅश एवढ्या लांब तिकडे मिरच्या त्या मिरच्यात जाऊन लाल बडक होतील परत एकदम. वा 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 वा. लाडकी बहीण उलटी नावं दिसते तुम्हाला. स्वरा तुझी मेहंदी दाखव. मेहंदी दाखव की नीट दाखव ना. माझी मेहंदी चालली. स्वराची मेहंदी चालली. स्वराने काय केली गोष्ट मला सांगतो. पहिलीची दीदीने हिच्या हातावर काढलेली मेहंदी. आणि त्याच्यावरनं स्वरानं डबल तिला कोण काढायला नव्हतं रे मेहंदी. मग तिनं डबल त्याच्यावरच काढली मेहंदी. डबल बघू स्वरानं माझ्यासाठी ह्याला काय म्हणते ती का बांबू. हिला चल काय पाहिजे की दर बांबू पाहिजे. अयो ए चल रे. तुला थोडस लाज वाटत नाही? मोठ्या माणसाला असं ओढून घे ना. भुका आले स्वर तुला? मादर जास्त भुका आल्या. काय काय भूक लागली का? बर पिलो तुला भूक लागली का? अयो असं चिमट घेते पाठी मग काय पाठी मग चिमट घेते. स्वरानं काय केलं माहिती आहे का? एक सेमीला घातले रे. सेमीला इंग्लिश मध्ये पण नाही, इंग्लिश मिडियमला सेमीला घातले. आणि त्याच्यातलं आठवड्यातलं फक्त 2 दिवस शाळेला गेले. 4 दिवस तर असेच गेले. आणि मॅडम आता दुसरा मॅडम आहे ना तिची डिग्री चालू आहे.